मोरगासाच्या बॅगी भरून भरून पार कटाळा आलता, त्यामुळे आम्ही असा काही जुगाड लावला आणि मकाची कुटी टेलर मधून डायरेक्ट मोरगासाच्या बॅगीमध्येच भरून टाकली। तर नमस्कार मंडळी, मी आदित्य मगर। मोरगास करायचं म्हणलं तर सगळ्यात जास्त डोकं खायचं काम राहतं ते म्हणजे मोरगासाचं स्टँड उभं करणं। आम्ही अखंड 1-1.5 तास आदबलो, त्यानंतर कुठं आमचं स्टँड उभं झालं। मोरगासाच्या बॅगी भरायला चालूच करणार होतो, तेवढ्यात ते भांड्यावाले आले आणि येतानी संघ घेऊन दाणे भरायचा डबा घेऊन आले। याला तर मी दाणे भरायचा डबाच म्हणतो, तुमच्या भाषेत याला काय म्हणते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का। जेव्हा त्या भांड्यावाल्यांनी तो डबा बाहेर काढला, तो डबा कमी आणि इस्रोचं रॉकेटच जास्त वाटत होतं। मला तर असं वाटायला लागलं होतं काय चंद्रयान 4 काय आमच्या घरूनच लॉन्च करते का काय। पण ते जाऊ दे बरं का, डब्याची सिस्टम आहे एक नंबर होती। वरतून दाणे भरले का खालून दाणे काढायचे हे आपल्याला पटलं भाऊ। त्या डब्यावाल्याच्या नादात आमचा मोरगास भरायचा राहिला ना, आम्ही मोरगास तोडवायला डायरेक्ट 4 जण उभे गेलते। तुम्ही जर घरी मोरगास करीत असेल तर तुम्हाला या बॅगीमध्ये किती मोरगास बसतो त्याचा अंदाज तर आलाच असेल। मग या बॅगीमध्ये किती टन मोरगास बसला असेल हे कमेंट मध्ये नक्की सांगा। दुसरी बॅग भरायची होती त्यामुळे म्हणलं छोटासा प्रयोग करून पाहावा, त्यामुळे आम्ही मकाच्या कुटीचा टेलर डायरेक्ट मोरगासाच्या बॅगीमध्ये खाली करत ठरवलं। ट्रेलरची हाईट कमी आणि मोरगासाच्या बॅगीची हाईट जास्त होती, त्यामुळे आम्ही डायरेक्ट ट्रेलर मधून दाताळ्याने मोरगासाच्या बॅगीमध्ये कुटी भरली। या जुगाडामुळे आमचा टाइम तर वाचलाच, त्याचबरोबर लेबरचा ताण पण वाचला। बॅग वगैरे भरून झाल्याच्या नंतर म्हणलं व्हॉलीबॉल खेळायला जावा, त्यामुळे आपल्या प्रत्येक भाऊंचे R1 पाय काढले आणि डायरेक्ट व्हॉलीबॉलच्या ग्राउंड वरती आलो। इथं आल्यानंतर आपल्या ऋषी भाऊनी तर डायरेक्ट 10 फुटाच्या लाकडानेच ग्राउंड टाकलं। त्यानंतर मग आपली व्हॉलीबॉलची मॅच चालू झाली। दिवसभर मोरगासाच्या बॅगी बरोबर पार थकलो होतो, तरी पण 1-2 मॅच खेळलो आणि मग त्यानंतर संध्याकाळी आपली येऊगुणासोबत घरी निघालो। याचबरोबर आपल्या आजच्या दिवसाचा पण शेवट झाला। आजचा लॉग कसा वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का।